मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त आपण बघू शकतो नागपुरात महायज्ञाचं आयोजन मानसिकतया विनाशार्थम राष्ट्रस्य धर्मस्य संस्कृतेः समाजस्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त नागपुरात महायज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकतो मुख्यमंत्र्यांचं जे विविध समाजात कार्य आहे त्यामुळे आपण बघू शकतो या ठिकाणी 56 वेगवेगळ्या समाजातली जोडपी जी आहे ती या महायज्ञामध्ये सहभागी झालेले आहे। देवेंद्रजी आज 56 वर्षाचे होत आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या समाजाचे जे प्रतिनिधी आहे त्यांचं या ठिकाणी ते या महायज्ञामध्ये उपस्थित आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्रजींचं जे कुलदैवत आहे त्यांचं लक्ष्मी नृसिंहाचं मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। गौमातेची पूजा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। या महायज्ञामध्ये नागपूरचे राजे मुधोजी भोसले जे उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनात त्यांच्या मंचावर होते ते सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। वेगळ्या समाजाचे नेते जे आहे ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सुद्धा या ठिकाणी आहे। सर, काय सांगणार? मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त महायज्ञ तुमची उपस्थिती आहे। नाही, मान सन्मानाने आम्हाला आमंत्रित केलं आणि मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे। आम्हाला शुभेच्छा पण द्यायची होत्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याकरता आम्हाला प्रार्थना पण करायची होती। या निमित्तानं सर्व गोष्टी एकत्रित झाल्या, त्यामुळे आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। तुम्ही देशभर ओबीसींचा लढा जो आहे तो देशभर लढतात गेले अनेक वर्ष। आज भाजपचे नेते मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही या ठिकाणी आले तर टीका होण्याची शक्यता आहे। नाही, मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला प्रत्येकाने शुभेच्छा देणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे काय, आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला आल्यावर टीका जर होत असेल तर मला काही त्याचा फरक पडणार नाही आहे काय, कारण इथे काही पक्षभेद नाही आहे, विचारभेद नाही आहे। एकमेकांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देणं ही आपल्या राज्याची परंपरा यापूर्वी सुद्धा राहिलेली आहे। मी सुद्धा माझ्यातर्फे आणि माझ्या संघटनेतर्फे त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरताच या ठिकाणी उपस्थित आहोत। मॅडम, तुम्ही पण आल्या? हो, नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडेजी या ठिकाणी आलेले आहेत आणि 56 समाजाचे हे जोडपे आणि या ठिकाणी हुबेहूब इंदापूरचं जे मंदिर आहे नीरा नृसिंह लक्ष्मीनारायण मंदिर, ते मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे आणि या महायज्ञाला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी जीवनासाठी हे महायज्ञ सुरू झालेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।